बोध रूपाने राहण्यास लाजतो किंवा जेथे अनुभवाचा विषय नसल्यामुळे थोटावत असतो. विवरण: अथवा बोधाने आपला नाश करून घेऊन स्वतःला बोध म्हणून घेण्याचे टाकले. अशा रीतीने बोध देखील तेथे लाजतो. तसेच ब्रह्म अद्वय आहे म्हणून त्या ठिकाणी अनुभव थोटावला म्हणजे आश्रय विषय निमाले. एखाद्या वृक्षाचे फाटे तोडले म्हणजे तो वृक्ष जसा थोटावतो तसा अनुभवही थोटावला, अर्थात पांगळा झाला आणि स्वरूपभूत अनुभव राहिला. सिद्धांताची ओवी आहे. आणि बोलावं महाराज आपण. म्यूट आहात महाराज आपण. म्यूट उघडा. हा. नाना नासो साधूनी आपुला बोधू बोधे लाजिला नुसदेपणे थोटावला अनुभव जेथ. नाना नासू साधूनी आपुला बोधू बोधे लाजिला नुसदेपणे थोटावला अनुभव जेथ. जेथ आपला नासो साधुनी बोधू बोधे लाजिला जेथ अनुभव नुसदेपणे थोटावला. असं बोध आणि अनुभव जेथ लाजिला आणि थोटावला असा महावैष्णव महाराज ज्ञानोबारायानं अनुभवाचा आणि बोधाचा उल्लेख करून त्या स्वरूपासाठी स्वरूपाच्या समोर अनुभव थोटा झाला आणि बोध लादला. अशा प्रकारचं अनुभवाचं आणि बोधाचं त्या स्वयंप्रकाश स्वरूपाच्या ठिकाणी लाजीरवाणं आणि थोटावणं आहे. कारण ज्ञानोबारायानं प्रत्येकाला त्याची त्याची जागा त्याची त्याच्या प्रमाणे त्याचं वर्णन केलेले त्या स्वरूपाच्या ठिकाणी कोणाकोणाची काय काय गत झाली, कशी कशी स्थिती झाली, प्रत्येकाची प्रमाणाची कशी गत झाली, प्रत्ययाची कशी गत झाली, दृष्टांताची कशी गत झाली, विचाराची काय गती झाली त्या स्वरूपाच्या ठिकाणी. ते प्रत्येकाचं ते जे स्वरूपाच्या अपरोक्षात ही जी अगोदरची सामुग्री आहे, जी स्वरूपाच्या अज्ञानात तरळते, स्वरूपाच्या अज्ञानात तरळून स्पष्ट दिसणारी जी सामुग्री आहे ती स्वरूपाच्या अपरोक्ष ज्ञानामध्ये कशी वेगवेगळ्या प्रकारची त्यांची गत होते. जशी संध्याकाळी चांदण्या तरळून दिसतात, स्पष्ट दिसतात, वेगवेगळ्या प्रकारच्या ओळखू येतात की ही शुक्राची चांदणी आहे, हे तिकांड आहे, हे खटलं आहे, म्हणजे सप्तऋषी आहेत, हा विंचू आहे, ही अरुंधती आहे, तो ध्रुव आहे. अशा सर्व नक्षत्रांच्या वेगवेगळ्या नावानं
अनेक नक्षत्र आहेत. त्या नक्षत्राच्या वेगवेगळ्या नावानं मंगळ आहे, प्लुटो आहे, नेपच्यून आहे, असं जे आपण म्हणतो आता हे शुक्र आहे, हा गुरु ग्रह आहे. असे स्पष्ट त्यांच्या त्यांच्या लक्षणानं, त्यांच्या त्यांच्या वेगळेपणानं, त्यांच्या त्यांच्या आकारमानानं आणि त्यांच्या त्यांच्या लुकलुकण्यानं ते जशी सहज स्पष्ट असतात रात्रीत, निराभ्र रात्रीत, आणि आपल्या महिम्यानं तळपतात. वेगळी वेगळी त्याची वेगळी त्याची तळप असतं, चमक एक वेगळी आगळी प्रत्येकाची, लहान मोठी. पण जर सूर्य निघाला, सूर्योदय झाला, तर प्रत्येकाची गत वेगवेगळी होती. त्याच्या वेगवेगळ्या स्वरूपामुळे, वेगवेगळ्या लक्षणामुळे, वेगवेगळ्या कार्यामुळे, त्यांच्या वेगवेगळ्या अनोखेपणामुळे, वेगळेपणामुळे त्यांची वेगवेगळी गत होती. चंद्र देखील असतो त्या रात्रीत, चंद्राची गत वेगळी होती. आणि इतरांचा तर पत्ता लागत नाही. इतर काही जे सामान्य चांदणे असतात, जशा विंचवासारख्या, त्या कशा नाही होऊन जातात. अगोदर सूर्य उदय व्हायच्या अगोदरच अरुणोदयातच त्यांचा नाश होतो, म्हणजे त्यांचा लोप होतो. पण सूर्योदय झाल्यावर मोठाल्या म्हणून गणल्या गेलेल्या चांदण्या देखील त्यांच्या त्या सन्मानाला, त्यांच्या त्या स्वरूपाला मुक्तात. त्यात अनुभव छोटावून जातो. जसं एखाद्या शुक्राच्या चांदणीचं तेज सकाळी सकाळी दैदिप्यमान दिसते, किरण पण त्याची प्रतितील येतात बारीक नजरेनं पाहिलं, इतकं तेज ते. त्या शुक्राच्या चांदणीकडे सारखं जर लक्ष दिलं तर तिच्यापासून निघणारा किरण आपल्या नाकाच्या शेणापर्यंत आलेला दिसतो. बारकाईनं पाहिल्यावर किरण दिसतात. किरण अगोदर पाहावा एका किरणाचं, नंतर जर पाहत जर गेलो, त्राटक जर केला तिच्यावर, तर तिच्यापासून निघणारी किरण देखील दिसतात फैलावलेली. पण सूर्योदय झाल्यावरती सर्व किरण छाटून जातात तिची, आणि निस्तेज ती चांदणी दिसती लक्ष देऊन पाहणाराला. सूर्योदय होताना, सूर्योदय झाल्यावरती चांदणी देखील लुप्त होते, आधी थोटावून जाते, छाटल्या जाते तिची किरण, सर्व किरण रहित दिसते, अवयवहीन दिसते, आणि नंतर निस्तेज होते, लोप होतो तिचा अवकाशात सूर्योदय झाल्यामुळे. त्याप्रमाणे अनुभवाचं झालं. आणि बोध बोधेला जिनाला, बोधरूपी चंद्र सर्वात मोठा शोभणारा, रात्री ज्याची शोभा होती, म्हणून बोधाचं महिमा नाही. जीवदशेत बोधाची आतुरता असते. बोध व्हावा, बोधासाठी सर्व सामुग्री, बोधासाठी सत्वगुण संपादन केलेला असतो, बोधासाठी सेवा असते सर्व, बोधासाठी साधना असते सर्व. बोध पूज्य असतो जीवदशेत बंधनामध्ये, बोधाचीच ओढ असते, बोधाकडे जात असतो येल थेन प्रकारानं. कुठला बी सकाम असो का निष्काम असो परमार्थ करताना, कुठल्या बी अंतरंग असो का बहिरंग असो परमार्थ करताना, बोधाकड प्रवृत्ती असते. काहीची जाणून असते, त्याला मुमुक्षू म्हणावं, जिज्ञासू म्हणावं. आणि काहीची नेणून असते, कोणी दान करायला, यज्ञ करायला, काही करायला लागला तर तो बोधाकडच चाललेला आहे, कळत न कळत. बोधाचीच पूजा आहे ती, बोधाकडच वड येतो. कळून असन न कळून असन, न कळत तिकडे चालला, नंतर कळत त्याला की या माझ्या या करण्यानं माझं अंतःकरण शुद्ध झाल्यानं, स्थिर झाल्यानं बोधाच्या गोष्टी मला आवडायल्यात, बोधाला लायकी वाढली, बोधाला लायक झालो, संतापर्यंत आलो, शास्त्रापर्यंत आलो, त्याच्यामुळेच. म्हणून न कळून असते विषय पामराचं, बोधाकडे येणं न कळून असते, आणि जिज्ञासू मुमुक्षीच कळून असते. म्हणून ह्या सकाम बहिरंग उपासना करणाराच न कळून बोधाकडे येते, ते नकळत नकळत
पण बोधच जीवदशेमध्ये बंधनामध्ये बोधाकडेच येत असतो आणि बोधच पाहिजे, बोधच आवश्यक आहे, बोधाशिवाय काही नाही. जसा संध्याकाळी पूजनीय चंद्र आहे, दुसरं नाहीत ना त्याच्या पुढे काही. चंद्राची अपेक्षा आहे, चंद्र उदयाची अपेक्षा आहे. पौर्णिमावाल्याला चंद्राची आतुरता आहे. चकोर जशी त्या पक्ष्याला चंद्राची अपेक्षा आहे. चकोराला चकोर चंद्राच्या आतुरतेने बसत असतो. एखादा चंद्राचा भक्त, चंद्रातून सुख घेणारा जो कोणी असेल, चंद्रावर जरा त्राटक करायचा, चंद्राचं जरा दर्शन घ्यायचे, तो चंद्राची वाट पाहत असतो. चंद्र त्याचा मोठा असतो, चंद्र त्याच्या जीवनात मोठी गोष्ट असतो. म्हणून त्याप्रमाणे बोधाची आतुरता असते. बोध व्हावा, बोधासाठी सर्व काही करीत असतो, बोधासाठी सर्व साधना असतात. म्हणून बोधाची आतुरता असते. बोध मुख्य असतो, पण तो मुख्य बोध झाला म्हणजे चंद्रोदय झाला की चंद्रानं तो पूर्ण होत असतो. पण सूर्योदय झाल्यावर तो चंद्र देखील निस्तेज होतो, लाजीरवाना होतो. चंद्राचा प्रकाश चंद्र लाजते, चंद्राचं चालणं सोबत आहे सूर्योदय नाही होत तोपर्यंत. सूर्योदय व्हायच्या टायमाला तो प्रकाश, ते चांदणं, ती शोभा लाजीरवाणी होते, निस्तेज होते. लाजीरवाणी शब्दाचा अर्थ लाजीरवाणी होणं म्हणजे निस्तेज होणं, डीम होणं, मंदावून जाणं, नगण्य होणं, खाली मान घालणं. लाजीर होणं म्हणजे आतापर्यंत शोभना पण आता शोभना. म्हणून बोध देखील, कारण स्वयंप्रकाशा पुढे कशाचा बोध, त्या जड प्रकाशा पुढे बोध, त्या भ्रामा पुढे बोध, त्या संशयापुढे बोध, त्या विपरीत ज्ञानापुढे बोध, यथार्थ ज्ञानाचा बोध. बोध कधी बी विपरीत सापेक्ष शोभतो. अज्ञानापुढे बोध, अज्ञानापुढे बोध आणि अज्ञानापुढे बोधाची शोभा. जे स्वयंप्रकाश आहे, जे ज्ञान स्वरूप आहे, जिथं अज्ञान कधी बोलच नाही, ज्ञान अतीत जे त्याच्या पुढे काय बोधाची शोभा आहे. तिथं लाजीरवाणा लाजतो, निस्तेज होतो, लाजतो. म्हणून चंद्र, अहो चंद्राची शोभा रात्रीत, चंद्राची शोभा चांदण्या पुढं, चंद्राची जी शोभा आहे ती आग्या किड्या पुढं, दिव्या पुढं, त्यांच्या पुढे तेजवान येतो. नक्षत्रा पुढे वेगवेगळ्या, यांच्या पुढे त्यांची शोभा आहे टिकांड्या पुढं, सप्त ऋषी समोर चंद्र शोभतो. ध्रुव चांदणी समोर चंद्र शोभतो, ती तिकडे दिसते नाही, मोठा दिसतो पौर्णिमेचा चंद्र. पण हे शुक्र, मंगळ, गुरु यांच्या पुढे शोभतो चंद्र, कारण यांच्यात मुख्य दिसतो, मोठा कारनाम दिसतो, जास्त प्रकाश दिसतो, शांत प्रकाश, जास्त प्रकाश. यांच्या पुढे त्याची शोभा आहे. तो सूर्यापुढे शोभा नाही. सूर्योदय झाल्यावर तो जसा लाजीरवाना होतो, कोपऱ्यात दडतो, नगण्य होतो, आकाशात काही का नाही होऊन जातो, निस्तेज होतो. त्याप्रमाणे महाराज म्हणतात की नासू साधूने आपला, नासू साधूने आपला, बोधू बोधे लाजिना, बोधातच लाजून गेला, बोधपणानं लाजून केला आहे, पण लाजीरवान झालं. नसतो का सूर्योदय झाल्यावर चंद्र नसतो का आकाशात? असतो. सूर्योदय झाल्यावर पृथ्वीवर चंद्राचं चांदणं पडत ते किरण येत नसतात का? जशी पहिली रात्रभरीत होती तशी आता येणं बंद झालं का? नाही, चालू आहे. मग प्रकाश पडला नाही का भूमीवर? चंद्राचा पडलेला आहे. मग वेगळेपणा दिसतो का हा चंद्राचा प्रकाश आहे ना सूर्याचा प्रकाश आहे? नाही दिसत.
सूर्याच्या प्रकाशापुढे तो प्रकाश दिसत नाही, आढळत नाही, अशी कोणाची डोळे नाहीत की सूर्याच्या प्रकाशात चंद्राचा प्रकाश ग्रहण करतील. हा चंद्राचा प्रकाश आहे अगोदरचा, हा आता सूर्याचा प्रकाश आलाय. अहो बारकाईनं ग्रहण जरी झालं तर चंद्राचा प्रकाश बी सूर्याचाच प्रकाश आहे, सूर्याचा प्रकाश बी सूर्याचाच प्रकाश आहे दृष्टांतात. म्हणून तो स्वयं प्रकाश आहे, म्हणून तो प्रकाश स्वरूप आहे. तर प्रकाश त्याचा असेल असा प्रकाश. सर्वं खलविदं ब्रह्म. तर सर्व ज्ञान त्याच्याचे. अगदी ज्ञानी केले ज्यांनी स्वप्ने. सर्व जसं सर्व त्याच्यात अंतर्भाव होतो सर्वात. हत्ती के पाव मी सबके पाव. तसं जे अधिष्ठान रूप जे स्वयं प्रकाश परमात्मा स्वरूप आहे निरपेक्ष, त्या ठिकाणी बोध आणि अबोध जसा अंधार गेला तसा चांदण विचार चंद्र बी गेला. सूर्याच्या प्रकाशाने अंधार घातला आणि त्या अंधारात प्रकाश करा चंद्र बी गेला. चांदण्यासहित अंधार गेला. जसा सूर्य उदयावर अंधार जातो आणि त्या अंधाराला घालणार त्या काळातलं जे चांदण होतं ते बी जात, त्याची शोभा राहत नाही. अंधाराचा प्रतिबंध आणि चांदण्याची शोभा हे दोन्ही राहत नाहीत सूर्याच्या समोर. तसं अज्ञान आणि बोध दोन्ही राहत नाहीत सेम प्रकाश परमात्मा समोर. ते चमकणारे साधन होते आतापर्यंतचे. अनुभव, विचार, प्रमाण, दृष्टांत, युक्त्या, आतापर्यंत जे काही उल्लेख केले माऊलीने आतापर्यंत बरेच उल्लेख केलेले. काय काय कसं कसं गेलं, कोणाकोणाची गती कशी कशी झाली, याची रूपकात्मक माऊलीनं वेगवेगळ्याची वेगळी वाट कशी लागली त्या स्वरूपाच्या ठिकाणी, कशी ती तिथं समाप्ती झाली, कशी कशी झाली प्रत्येकाची समाप्ती झाली हे एक वाक्यात सांगणं वेगळं, आणि प्रत्येकाची कशी कशी झाली हे एक एकाचा उल्लेख करून विस्तारित सांगणं वेगळं. माऊलीनं विस्तारित सांगितले अमृतानुभव. कापडाची वाती उलगडीत होती, काहीच समाप्ती झालेली अशी ती एका वाक्यात एका दृष्टांतात एका शब्दात सांगितलेलं वेगळं. सर्वाची समाप्ती झाली, परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी सर्वांची समाप्ती हे बोलणं वेगळं. आणि एकाची कशी कशी झाली हे माऊलीने इथं त्याच्या 5-7 वयापासून चाललेलं आहे, 39व्या वयापासून. तर हे प्रत्येकाची वेगवेगळी गती सांगितली माऊलीनं. विचारा निश्चयासहित विचार निमून साचार झाला, कालच्या वेळी सांगितलं. आज सांगतात की आपला नाश आपल्या हातानं साधला बोधानं. कस काय हातानं साधला. कारण बोध काय झालं, विवेक बोधापर्यंत जाऊन बोधाला जागृत केलं. बोध अबोध घालण्यासाठी म्हणजे अज्ञान घालण्यासाठी बोध उदयाला आला, बोध कार्यरत झाला, बोधाचा दिवा लागला त्यानं त्याचा रूपक. आणि त्यानं अंधार घालायचे प्रयत्न केले तर असा अंधार गेला त्यानं घ्या की त्याचा सुद्धा नाश साधला. त्या बोधाचा सुद्धा अंधार घालिणाऱ्या बोधाचा सुद्धा नाश त्याच्याच हातानं झाला. आपला नाश त्याच्या का, याला काय करायचं आता, बोधानं दुःख कशासाठी बोध, बोधाचा जो
प्रवृत्ती बोधाची कशासाठी उत्पन्न करायची होती, कशासाठी बोध पाहिजे होता? बोधाच्या जनकतेचं, बोधाच्या जाणण्याचं, बोधाच्या निर्माण होण्याचं काय प्रयोजन होतं? दुःख निवृत्ती व्हावा. दुःख निवृत्तीसाठी संशय निवृत्ती व्हावा, किंवा इकडून जर तरलं पहिल्यापासून तर दुःख निवृत्ती व्हावा. दुःख निवृत्ती जर व्हावा तर मग कर्म निवृत्ती व्हावा. कर्म निवृत्ती जर व्हावा तर वासना निवृत्ती व्हावा. वासना निवृत्ती व्हावा हे जर ग्राही आहे, हे जर माहित आहे, तर मग जीवदशेची निवृत्ती व्हावा. जीवदशेची निवृत्ती व्हावा अशी जर इच्छा आहे, तर मग संशयाची निवृत्ती व्हावा. संशयाची निवृत्ती व्हावा अशी जर इच्छा आहे, तर संशय ज्याच्यामुळे त्या अज्ञानाची निवृत्ती व्हावी. अज्ञानाशिवाय संशय नाही, संशयाशिवाय जीवपणा नाही, जीवपणाशिवाय वासना नाही, वासनेशिवाय कर्म नाही, आणि कर्माशिवाय दुःख नाही. दुःख कर्माने नाही, किंवा कर्मानं देहे, देहान दुःख येईल. चला त्याच्या पुढचा एक टप्पा. दुःख दुःख देहाने, देह कर्मा नाही, कर्म वासने नाही, वासना जीवपणा नाही, जीवपणा संशया नाही, संशय अविद्ये नाही, शंका अविद्ये नाही, आणि अविद्या मग अविद्या दुःखाचं कारण आहे. अज्ञानच दुःखाचं कारण. मग बोधाची जी प्रवृत्ती ती दुःख घालण्यासाठी म्हणजेच देहाचा निराश करण्यासाठी, देहाचा निराश म्हणजेच कर्माचा निराश करण्यासाठी. कर्माचा निराश म्हणजे संशयाचा निराश करण्यासाठी, शंकेचा निराश करण्यासाठी. खरे शंकेचा निराश म्हणजे जीवपणाचा निराश, जीवपणाचा निराश म्हणजे अज्ञानाचा निराश. हे त्याच्याशिवाय नाही, जे ज्याच्याशिवाय नाही ते निवृत्त करावं लागत असते, तेव्हा ते खालचं निवृत्त होते. असं नाही दुःख निवृत्त होणार देहाचा निराश झाल्याशिवाय. असं नाही देहाचा निराश होणार कर्माचा निराश झाल्याशिवाय. कारण देह एक नाही, आणि पुढचे देह कर्म प्रवृत्ती म्हणजे कर्म संपलं पाहिजे तेव्हा आहे. देहाला येणं कर्मा नाही, मग कर्म संपल्याशिवाय देहाची परंपरा संपणार नाही, आणि देहाला येणं संपल्याशिवाय दुःख संपणार नाही. दुःख असं नाही संपणार पैशानं, श्रीमंतीनं, पदानं, प्रतिष्ठेनं, कुठे गेल्यानं, काही अंड्यानं, काही मुलीनं. देहाला येणं जाणं संपल्याशिवाय दुःख संपणार नाही. कर्म संपल्याशिवाय देहाला येणं संपणार नाही. वासना संपल्याशिवाय कर्माची जी पुनरावृत्ती, कर्म जे लागणं आहे ते संपणार नाही. कर्म लागणं वासने नाही, आणि वासना जीवपणा नाही. जीवपणा आहे तोपर्यंत वासना काही मत राहणार, वासना पुन्हा उगवणार. जीवपणा हा भ्रमा नाही, म्हणजेच शंके नाही, शंका आहे ती जीवपणाची शंका आहे, आणि ती शंका अज्ञानामुळे जी ते जग आहे, जीव वेगळा आहे अशी जी ते पक्क झालंय. ह्या अशा संशयाचा निश्चय झालाय. ते हे अज्ञाना नाही, हे असं भ्रम होणं हे असं अज्ञाना नाही. म्हणून अज्ञानाच्या निवृत्तीशिवाय दुःख जाणार नाही. मग अज्ञानाची निवृत्ती कशाने होईल? अज्ञानाची निवृत्ती पैशाने नाही होणार. अज्ञानाची निवृत्ती
ही सत्ता संपत्ती मिळालेल्या नाही होणार. अज्ञानाची निवृत्ती कधीच्या कशाने होणार, पुण्यात नाही होणार. अज्ञानाची निवृत्ती कशाने होईल? अज्ञानाची निवृत्ती कर्माने नाही होणार, उपासनेने नाही होणार, योगाने नाही होणार, रिद्धी नाही होणार, तपाच्या सामर्थ्याने नाही होणार. अज्ञानाची निवृत्ती ही ज्ञानानच बोधानच होत असते. म्हणून बोधाची प्रवृत्ती, बोधाशिवाय अज्ञानाची निवृत्ती नाही. म्हणून बोधाची प्रवृत्ती, म्हणून बोधाची अपेक्षा आहे, म्हणून बोधाची साधना आहे, म्हणून बोधासाठी तयारी, अधिकार वाढी नाही बोधासाठी. पण बोध, मग बोधाची जी प्रवृत्ती आणि बोध होण्यासाठी जे प्रयत्न आहे, तर ते बोध होण्याच्या प्रयत्नाने किंवा बोधानं आपण उत्पन्न होऊन काय केलं, आपलाच नाश साधला. नाना नासू साधून आपुला, बोधू बोधे लाजिला, आपलाच नाश केला. जसा एक 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 चांदणी उगवली, एक एक मावळत गेली. पण आपण चंद्र उगवला आणि सर्वांनाच त्यांनी प्रकाश केला आणि बाकीचे सर्व गौण ठरले, चंद्र मुख्य ठरला. चंद्र तळापला काही वेळ, पण सूर्योदय झाला. चंद्राने जसे बाकीचे सर्व निस्तेज केले, तसा चंद्र देखील निस्तेज झाला सूर्यापुढे. इतराचा निस्तेजपणा चंद्राने केला आणि चंद्राचा निस्तेजपणा सूर्याने झाला. म्हणून चंद्राच्या पाठी जर सूर्याचा उदय झाला, तर सूर्याला इतर चांदण्याला निस्तेज करायचं काम नाही पडलं. ते अगोदरच चंद्राने केलं होतं, सूर्याला काम नाही पडलं. ते चंद्रोदय झाला होता आणि त्याने इतर चांदण्या निस्तेज आधी, ते काम सूर्याचं नाही, सूर्याला नाही करावं लागलं. ते चंद्रानं अगोदरच केलं. फक्त चंद्राला निस्तेज करायचं काम सूर्याने केलं. चंद्राला लाजीरवाणी होण्याचं काम, इतराला लाजीर होतं चंद्रानं आधीच. पण चंद्र देखील लाजला सूर्य पुढे आल्यावर. कारण की चंद्राला माहित आहे, यायला लाजण्याचा उजेड तो माझा नाही, याचाच आहे. माझ्या ठिकाणी दिसणारा उजेड तो बी माझा नाही, याचाच आहे. मी याचाच आहे. मी नाही तो त्योच आहे. अहम ब्रह्मस्मी. अहम अहम नाही. अहम देहमस्मी नाही. अहम इंद्रिय प्राण मनस्मी नाही. अहम अहमास्मी नाही. अहम ब्रह्मस्मी. सूर्याचं तेच सूर्याचंच आहे, पण माझ्या ठिकाणी दिसणार तेच बी माझं नाही, ते सूर्याचंच आहे. चांदण्याला मंदावण्याचं तेज बी त्याच. आता हे सर्व तेज तोच आहे. अवघा जेनी एक प्रकाश त्याचाच आहे. असं जसं चंद्रानं खाली मान घालून लाजीरवान होऊन स्वीकार करावा सूर्याचा एकरूपतेनं, आपलं ते त्याच्यात सामील करावं. आणि ते आणि हे वेगळं नाही, एक चंद्राचं चांदणं आणि सूर्याचा ऊन प्रकाश उदय झाल्यावरला हे एक होऊन जाते, एक होऊन जाते. वेगळेपणानं राहत नाहीत, वेगळेपणानं राहत नाहीत. या वेळेला आकाशात पश्चिमेकडून कधी कधी चंद्र असतो पौर्णिमाच्या नंतर, आता असेल बी. आणि इकडून सूर्याचा उदय होतो. सूर्याचा उदय व्हायच्या आधी चंद्राचा प्रकाश असतो. 4 वाजता 5 वाजता 5:30 वाजेपर्यंत सकाळी सकाळी उठणाऱ्या माणसाला चंद्र दिसतो अवकाशात असा माथ्यावर, आणि त्याचा चांद्र बी दिसत जमिनीवर पडल्यावर. पण सूर्याचा उदय झाल्यावर, सूर्याचा प्रकाश पडला, सूर्य उदय होऊन 5-6-7 मिनिटं झाली आणि सूर्याचं प्रकाश किरण पृथ्वीवर पोहोचली.
चमक त्यांची चमकली, सूर्यकिरणाची तेजोयमान व्हायला लागली. तर तेव्हा चांदण, तेव्हा चंद्र नाही का आकाशात? आकाशात निहाळून पाहिल्यावर चंद्र दिसतो. मग त्या चंद्राचं चांदण्याची किरण बंद झाली का येणं? चालू येतं, पण नजरेला पकडता येत नाही. खाली चांद्र पडलेलं नाही का पृथ्वीवर, दगडावर, घरावर, ह्या शहरानं किंवा ह्या मैदानाने आहे पडलेलं. पहिलं जसं पडलं ते बंद नाही झालं, आता बंद नाही झालं, पण लाजलं, तोंड दाखिना, दिसाना, निस्तेज झालं. कारण त्याच्या तेजाच ते झालंय. तो देव होता, आता त्याच्या देवाचा देव आलाय. ध्यानात घ्या. तो रात्री देव होता, आता त्याच्या देवाचा देव आलाय. तो प्रकाश होता, आता प्रकाशाचा प्रकाश आलाय. ते किरण होते अगोदर, आता किरणाची किरण आली. किरणाचे किरण, देवाचा देव, ज्ञानाचं ज्ञान, प्राणाचा प्राण, असे शब्द येते. जीवाचं जीवन, तो जीव होता, आता जीवाचं जीवन, जीवीचा जिव्हाळा त्याच्यात वेगळा राहत नसतो. बाप रुक्मा देवीवर जीवीचा जिव्हाळा, काही केल्या वेगळा नव्हे गे माय. आता चंद्र वेगळा म्हणून दिसणार नाही, आता चंद्राचं चांदणं वेगळं म्हणून दिसणार नाही. त्याच्यात एक रूपतेला प्राप्त झालं. चंद्राचं चांदणं आणि सूर्याचं ऊन वेगळं नाही राहिलं. काय वेगळं राहील? तिकडे तारून इकडे आलेला कोण आणि सरळ आलेला कोण, आपाती कोण आणि परावर्तित कोण यांचं जर मिलन झालं ते एकरूपता होत असते. हे पहा, ब्रह्मचैतन्याच साक्षी चैतन्य आहे, साक्षी चैतन्याचाच आभास आहे. कुटस्थ चैतन्य हे ब्रह्मचैतन्य वेगळं नाही, आणि कुटस्थ चैतन्याचाच आभास आहे, आणि आभासाचाच बुद्धीत बोध आहे, बुद्धीत प्रकाश आहे. ते त्या मार्गाने आला, ते कोण उपाधीच्या मार्गानं, आणि हा सहज आहे स्वयंप्रकाश. सूर्य जसा सहज आहे, आणि सूर्याचाच किरण चंद्रावर आदळून पुन्हा पृथ्वीवर आलेला त्याला चांदणं म्हणते. चांदणं कशाला म्हणते? सूर्याचाच किरण चंद्रावर जाऊन त्याला पलट बसली, परावर्तन बसलं, माग फिरला आणि पृथ्वीपर्यंत पोहोचला, एक कोन झाला तयार. जसं आपली नजर एखाद्या आरशावर ताडावा आणि समोरच्या एखाद्या वस्तूवर पडावा. चला, एका हातामध्ये आरसा घ्या आणि दुसऱ्या हातामध्ये फूल घ्या, एक गुलाबाचं फुल घ्या जरा मोठं करायसाठी, आणि हा हात असा पकडा की ते फुल त्या आरशात दिसलं पाहिजे, असा हाताचा कोन करा. मग तुमच्या डोळ्यानंच तुमची दृष्टी आरशाकडे गेली, आणि आरसा अशा तुम्ही स्थितीत धरला की आरशावर आदळून दृष्टी पुन्हा फुलाकडे गेली, आणि या हातातलं फूल आरशात दिसू लागलं त्या दृष्टीला, तिथं परावर्तन झाल्यामुळं. मग तुमची दृष्टी आरशावर आदळली आणि फुलाकडे गेली, आणि पुन्हा तुम्ही इकडे सहज मान फिरली तर सहज डायरेक्ट तुमच्या दृष्टीनं फुल दिसलं, आरशाला न आदळता. ध्यानात घ्यायचा काही गोष्ट. मग इकडून जरी पाहिलं तरी ते फुल, आणि इकडून दृष्टी गेली बायपास तरी फुल. फुलावरच दृष्टी गेली, आरशावर आदळून गेली आणि सरळ मार्गाने गेली. सहज दिसायले कर्तव्य आवळे, हे सहजता आहे. कर्तव्य आवळेच आहे, सारी सहजता आहे, आदळापट नाही झालेली तिची, सहज वरती, नैसर्गिक वरती, नॅचरल वरती, सहज वरती आलेली, आणि सहज असलेलं फूल
फळाच्या ज्ञानाची सहजता आहे. वजन नाही, काय वेगळं काय वाकडं नाही, दृष्टीला वाकडेपणा आलेला नाही तिथं. सरळ सरळता आणि सहजता आहे. आणि आरशात दृष्टी जाऊन आदळून फुलाकड जाणं तो वाकडेपणा आहे. दृष्टीला वाक बसलेला आहे. दृष्टीची आदळआपट झालेली, दृष्टीत विकृती झालेली, आदळण्याची, पलटण्याची कोण झालेला आहे. मग कोण होऊन तिथंच फुलावर दृष्टी गेली आणि सरळ तिथंच गेली आणि गेलीच नाही काहीची. आरसा कशा तरी वेगळ्या स्थितीत धरल्यामुळं खोल दिसाना हातातलं दुसरंच काही दिसायला लागले, गटार दिसायले, तहान दिसायली. अच्छा, म्हणून आरसा सहज स्थितीला आणला, अशा स्थितीला आणला की आरशात काय दिसावं, फुलाचं ज्ञान व्हावं, आरशात फुल दिसावा. ध्यानात घ्या जरा गोष्ट. मग आरशात तशा स्थितीला आणणं हे अधिकारता आहे. आरशात तशा कोणात स्थिर करणं ही साधना आहे. हा नेम आहे, हा परमार्थ आहे, हे ध्यान आहे, हे श्रवण आहे, हे मनन आहे, हे निध्यासन आहे. की तशा स्थितीला आरसा आणायचा आणि ते फुलत दिसलं पाहिजे. तो मज व्हावा, तो मज व्हावा, ते फुल मला पाहतंय. मला एक दुसरं गटार नाही पाहायचं, मला दगड लाकडं नाही पाहायचं, मला फुल लक्षात, मला फुल साधायचे, फुल लक्ष करायचे. मग त्याला हा स्थिर करावा लागते. कोण बदलावं लागल, दृष्टिकोन बदलावा लागल. आणि असा संघ दृष्टिकोन करावा लागेल की फुल दिसलं पाहिजे. मग आरशात फुल दिसणं हा बोध आहे. आणि आरशात फुल कुठे आहे, कसं आहे असं दिसलं आणि मग तर आपल्याच हातात आहे, आपलंच फुल आहे ती. मग आरसा कळाला, आरसा निस्तेज, आरशातून दिसणं निस्तेज झालं. कारण आपलं आपल्याला गोठले की आपल्याच हातात फुल आहे दुसऱ्या ती. मी उगाच पाहू लागलो इकडे तिकडे, आपलंच फुल आहे ती. मग आता आरशात पाहायची ही अटतट, आरशात पाहायची अडचण, आरशात पाहण्याचं आरशानं केलंय, चालू करून दिलं काम. आरशात फुल दिसल्यामुळे फुल सापडलंय. आपलं फुल आपलं हे आरशातलं पाहिल्यानंच कळालं. आपल्या हातात हे दुसऱ्या एका आपलंच फुल आहे ती, आपलेच मालकीचे, दुसऱ्याचं नाही. मग आरशाचा संबंध राहिला. आरशात पाहणं आता निश्चित, आरशात पाहणं आता पुन्हा बाय 5 जण झालं, लांबून रस्ता येतो. आपलंच फारका आरसा धरान, त्याला त्या कोणात धरान, आरसा हातात आणान, त्याला स्थिर करान, त्याच्यात पाहान. अरे सरळ आहे, सहज पाहता भगवंती परी हे विकल्प नागविती. सहज आहे, देव सहज आहे. तुका म्हणे एकची आहे, सहजी पाहे सहज. सहज मुळाशी सहजता आल्यावर अगोदरची जी काही मॅनेजमेंट होती ती व्यर्थ ठरती. म्हणून बोधाची मॅनेजमेंट आहे. मॅनेजमेंट ती तयारी करावी लागते, पण ती तयारी केल्याशिवाय बी काही सापडत नाही. पण ती तयारी करून पाहणं याला बोध म्हणावा. आणि ते बोध झाल्यावर सहजच असतंय, त्याला स्वयंप्रकाश ब्रह्म म्हणावं. म्हणून त्या स्वयंप्रकाश ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी अगोदरची जी बोधाची खटपट होती, बोधाची जी काही मॅनेजमेंट होती, आणि बोध त्यानं झाला तर तो बोध तिथं सुद्धा लाज होतो. हे माऊली सांगतात. चंद्राचं चांदणं जसं लाजीरवाणी ठरतं सूर्यप्रकाशात. नाना नासू साधू आपुला, बोधो बोधे लाजीला, नुसतं दे पण थोटावला अनुभव देत. म्हणून अनुभव देखील थोटावला ते पाहू आपण. किंवा आपला नाश करून आत्मबोध बोधाने राहण्यास लागतो. काय केलं बोधानं, हे पहा बोध असा आहे आत्मघातकी, कारण की तो त्याचाच नाश करतो. आणि जो
स्वतःचा नाश करतो तोच परमार्थाचं स्वरूप आहे. जीवपणानं जीवपणाचा नाश करावा, बुद्धीनं बुद्धीचा नाश करावा, देहानं देहाचा निराश करावा, विचारानं विचार बाधित करावे. तो नाश करण्याच्या प्रक्रियेला परमार्थ म्हणतात. संसाराआधी लावणी हाते मध लावणी हाते परतून मागुती पाहू नये. संसार आधी आपली हाते लावणी मागुती पाहू नये असे परमार्थ म्हणतात. परमार्थ करणं म्हणजे आपलाच अध्यास आपण ओळखणं, आपल्या अध्यासाचा निराश आपण करणं, अपवाद करणं, अध्यासाचा अपवाद करणं, सामुग्रीनं सामुग्रीचा निराश करणं, ते घेऊन त्याला संपिणं, याला परमार्थ म्हणतो. एक घेऊन दुसऱ्याला मिळणं याला संसार म्हणतात. इंद्रिय घेऊन जग पाहणं याला संसार म्हणावं. आणि इंद्रिय घेऊन इंद्रिय स्थिर करणं, इंद्रिय विषयापासून प्रावृत्त करणं याला परमार्थ म्हणतात. मन घेऊन इंद्रिय घेऊन जगाच्या नादी लागणं आणि मन घेऊन मन मनातच दमित करणं, शमित करणं त्याला परमार्थ म्हणतात. बुद्धीनं मनाच्या नादी लागणं, विकल्पात पडणं त्याला संसार म्हणतात. आणि बुद्धीनं संकल्प विकल्प टाकून देणं, बुद्धीनं विवेकानं निश्चयावर येणं याला परमार्थ म्हणतात. परमार्थ म्हणजे सोन असे. सो म्हणजे ते सो नाही आणि सो वाटायले त्याचा नाश, त्याचा निराश. इथं देहापासून आभासापर्यंत सर्व सोन असेल, त्यानं त्याचाच निराश करायचा. आभासान आभासच, कारण आभासानं कुठंच पाहिले की आभास राहत नाही. बुद्धीनं आभास पाहिला की बुद्धी राहत नाही. मनानं बुद्धी पाहिली की मन राहत नाही. इंद्रिय मनावर आली की इंद्रिय राहत नाहीत. आणि विषय इंद्रियापर्यंत आले, विषयाचं ज्ञान इंद्रियानं होते, कळले की विषय राहत नाही. ध्यानात घ्या, मागलचं कळालं की पुढचं राहत नसते, आणि पुढचं कळालं की मागलं नजराआड जात असते, जो लपवून लागत अभ्यास. म्हणून विषय कळताना इंद्रिय कळत नसते. इंद्रिय लपल्याशिवाय विषय कळतच नाहीत, मन लपल्याशिवाय इंद्रिय कळतच नाहीत, बुद्धी लपल्याशिवाय मन कळतच नाही, आणि आभास लपल्याशिवाय बुद्धी कळतच नाही, आणि कुठंच लपल्याशिवाय आभास राहत. कुठंच तर लपून आभास आहे, आभास लपून बुद्धी, बुद्धी लपून मन आहे, मन लपून इंद्रिय, तर इंद्रिय लपून विषय. ते लपून लपला चपणीचा डाव आहे सर्व. आणि जसं उघड होईल तस हे पुढचं लपत असते. म्हणून ज्याला इंद्रिय उघड झाली त्याला विषयाचं तेज गेलं, विषय त्याला बोलू शकत नाही. इंद्रियांना पराम्य. आणि ज्याला मन कळालं, म्हणून मन कळालं पाहिजे. मन कळाल्यावर इंद्रिय फेल होतात. आपल्याला कळत नसते मन 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 असं आपण म्हणत असतो, पुस्तकात वाचित असतो. मनाचं स्वरूप जर कळालं तर इंद्रिय व्यर्थ होत असतात. इंद्रियाचं स्वरूप कळालं तर विषय व्यर्थ होता. आपल्याला कळायला नाही, आपण वाचले, आपण पाठ केले, आपण म्हणलो नसतं इंद्रिय इंद्रिय. इंद्रिय कळाल्यावर विषय फेल होत असतात. मन कळाल्यावर इंद्रिय तुटपुंजे होत असतात, निकामी होत असतात. इंद्रिय इंद्रियच नाहीत, सर्व मनाचे. मन इंद्रियाचा राजा. काय प्रजित गंती होती, निस्तेज होते, म्हणजे त्याचं काही चालत नाही. इंद्रियाचं मनाचाच राज्य.
विषयाचं काही नाही, इंद्रियाच आहे असं इंद्रिय कळायला असं कळतं. इंद्रिय कळणं साधी गोष्ट नाही. इंद्रियाचं जर स्वरूप लक्षात आलं ते शब्द स्पर्श रूप रस गंध गौण होते, निस्तेज होते, राहतच नाहीत. ते कशाचे आले ते ह्याच्यामुळेच आहेत. ते त्याच्यावर आधारलेली ती, याला इंद्रियाचं ज्ञान म्हणा. मन कळणं म्हणजे इंद्रिय व्यर्थ होणं. इंद्रियाचं व्यर्थत्व कळतंय, इंद्रियाचं परावलंबित्व कळतं. इंद्रिय स्वतः नाहीतच, मनावर उभारलेली मनच आहे ती. मनाच्या हातात आहे सर्व, त्याच्या काही हातात नाही, परतंत्र येते. इंद्रिय प्रमाण आणि मन देखील बुद्धी पुढे फेली. बुद्धीचा निर्णय झाला तिनेच दोलाय मन इकडे तिकडे कळतंय, तरी काहीच नाही. म्हणून बुद्धीच मालकी नाही. बुद्धी कळल्यावर मन फेल ठरते. मन फेल ठरतं म्हणजे ते शंका रूपी मनाचं आहे. संदिग्ध हे मन आहे, संदिग्धता ही मनाची, एक ते डोलणं हे मनाचे, स्थिरावणं बुद्धीच आहे, निर्णय बुद्धीचा आहे. कोणाचा अनमिट आहे ना, पाहून घ्या कोणाचा अनमिट आहे. आणि सरला ते दिलेलं आहे त्यांनी, रमेश देशमुख. ते ऐकत नाहीत वाटतं, बाजूला असते कुठे बसलेले. ऐकायला आलो महाराज, अनम्यूट होता, मी बरं, जवळच होतो. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, धन्यवाद. म्हणून बुद्धी जर कळाली तर इंद्रिय गौण न ठरतात, मन गौण न ठरते. मन नाही ठरते, बुद्धीच राजा आहे. आणि याच्या पुढचं पाहू लागलो तर आपण की आभासाची प्रकर्षानं ध्यानात समाधीत आभासापर्यंत जातात. आभास जर अपरोक्षतेने आभास कळाला ते बाकीचं गौण होते, बुद्धी मनाने सर्व निस्तेज होते. त्याला काही याचं अस्तित्वच नाही लक्षात येते. तेच असते, त्या अस्तित्वाने हे तळपते, त्याच्यामुळे हे नाहीतच, त्याच्यावर हे भासते ते नाहीतच. आणि कुठंच कुठोस्तो असती, हे जर लक्षात आलं, हे जर लक्षिलं तर आभास नास्ती. आभास आहे, आभास भ्रम आहे, भ्रांती. म्हणजे मागच्याच ज्ञान झाले की पुढच्याच व्यर्थत्व, दोरीचं ज्ञान झाले की सारपाचं व्यर्थत्व, तागाचं ज्ञान झालं की दोरीचं व्यर्थत्व, पृथ्वीचं ज्ञान झालं की तागाचं व्यर्थत्व, गुणाचं ज्ञान झालं की भूताचं व्यर्थत्व, अविद्येचं प्रकृतीचं मायेचं ज्ञान झालं की गुणाचं व्यर्थत्व, आणि ब्रह्मज्ञान झालं की अविद्येचं प्रकृतीचं मायेचं व्यर्थत्व, मिथ्यात्व. व्यर्थत्व म्हणण्यापेक्षा हे होत असतंय. त्याप्रमाणे त्या अपरोक्षी सहज स्वयंप्रकाशाच्या ध्यानात, स्वयंप्रकाशाच्या प्रकाशण्यात बोधाचं व्यर्थत्व ठरते, हे माऊली सांगायला लागली. आणि बोधानं स्वयंप्रकाशापर्यंत पोहोचून स्वतःचाच नाश साधला. नाना नासू साधून आपुला बोधू बोधे लाजिला. म्हणून किंवा आपला नाश करून आत्मबोध बोधाने राहण्यात लागतो, किंवा जेथे अनुभवाचा विषय नसल्यामुळे थोटावत असतो, अनुभव देखील तिथं थोटावत असतो. अथवा बोधाने आपला नाश करून घेऊन
स्वतःला बोध म्हणून घेण्याची टाकली. बोधानं आपला श्राप केला, कारण बोधानं स्वयंप्रकाश बोध रूपतेला प्राप्त झाला. बोध झालेला बोध असलेल्या बोध रूपतेला प्राप्त झाला. जरा शब्दाचं आपण लक्षात घ्या. अर्थात झालेला बोध आणि असलेला बोध, झालेला बोध असलेल्या बोधापर्यंत नेऊन घालतो, झालेला बोध जात असतो. झालेला बोध आणि असलेला बोध, आलेला बोध जातो आणि असलेल्या बोधापर्यंत नेऊन घालून जातो, पोहोचून जातो. पोहोचून जाणं जसा नवरीला तिचा भाऊ किंवा बाप नेऊन घालतो आणि वापस जातो, तिच्या सासरला नेऊन घालतो, जेवून खाऊन वापस जातो. नेऊन घालणं आणि वापस येणं, तसं आहे बोधाचा बोध. साधू बोध झाला तो नुरुनिया ठेला, वापस जातो म्हणण्याचा अर्थ आहे की तो त्याच्या अधिष्ठान रूपाला प्राप्त होतो, आद्यस्थ रूपाने वेगळा राहत नाही. तो बोध आद्यस्थ आहे का? हो. चंद्र जसा सूर्यापुढे आद्यस्थ आहे, चंद्राचं चांदणं जसं सूर्यापुढे आद्यस्थ आहे, तसा स्वयंप्रकाश कुटस्थापुढं, स्वयंप्रकाश ब्रह्मापुढं झालेला बोध आद्यस्थ आहे, झालेला आहे आणि असलेला आहे. सहज पाहिलेल्या फुलापुढं आरशात पाहिलेलं फुल आद्यस्थ आहे. हातातच एक फुल, हातात हे फुल, ह्या हातात आरसा आहे. आरशात दिसलेलं फुल आद्यस्थ आहे आणि सहज असं समोर पाहिलेलं फुल वास्तव आहे व्यवहारात. ध्यानात घ्या जरा गोष्टी. दोन्ही सारखी, दोन्ही दिसती सारखी, वर्म जाणे तो पारखी. झालेला बोध आणि असलेला बोध, झालेला बोध हा असलेल्या बोधापुढे लाजीरवाणा असतो. आरशात हातातल्या फुलापुढे, आरशात दिसलेलं फुल लाजीरवाणा असतो. सूर्याच्या प्रखर किरणापुढे चंद्राचं चढलेलं चांदणं लाजीरवाणं असतं. सापडत नाही, शोधूनही सापडत नाही. बोधाने आपला नाश करून घेऊन स्वतःला बोध म्हणून घेण्याची टाकली. अशा रीतीने बोध देखील तिथे लाजतो. तशी नवरी नवरदेवापुढे नाचते. इकडे करवाल्यामध्ये ती त्यांना लाज येते करवाल्याला, नवरदेवापुढे ती लाजते आणि मान घालते. त्याप्रमाणे तशीच ब्रह्म अद्वय आहे म्हणून त्या ठिकाणी अनुभव थोटावला, म्हणजे आश्रय विषय निमाल्यामुळं अनुभव थोटावला. ते पाहता बोधाचं प्रकरण संपू आपण, 2-3 मिनिटं आपल्या हातात आहेत, तर आपण अनुभवाबद्दल पाहू. अनुसदेपणे थोटावला अनुभव ज्याचं माऊली म्हणतात. तर एखाद्या वृक्षाचे फाटे तोडले म्हणजे तो वृक्ष जसा थोटावतो तसा अनुभवही थोटावला, अर्थात पांगळा झाला आणि स्वरूपभूत अनुभव राहिला. अनुभव रूपता राहिली, अनुभव नाही राहिला. पाहू आपण याच. ब्रह्म अद्वय आहे, ब्रह्म स्वयंप्रकाश आहे, स्वयंप्रकाश आहे म्हणून बोध लागला. आणि ब्रह्म अद्वय आहे, अनुभव रूप आहे म्हणून अनुभव थोटावला. थोटावला शब्दाचा अर्थ काय? झाड असलं ना, त्याला फांद्या, डाळ्या, पानं, फुलं, फळ येणं
ही त्याची शोभा असते, त्याला झाड म्हणते. नाही तर झाड आहे, त्याला फांदी नाही, पान नाही, फुल नाही, फळ नाही, डाळी नाही, आणि झाड आहे म्हणली उभं आहे. तर मग ते झाड झाड नाही, खोड आहे ती, त्याला झाड नाही म्हणता येणार. असं कुठं झाड वृक्ष असतो का की ज्याला फांदी नाही, शाखा नाही, कुठलीच डाळी नाही, पान नाही, फुल नाही, फळ नाही, आणि झाड आहे म्हणले उभाची उभाची काय? असं नसतं. छोट झाड येते म्हणायला लागलं, त्याच्या फांद्या कुठे दाखवा मला, तोडल्या कोणीतरी. त्याला फळं नाहीत, फुलं नाहीत, पानं नाहीत, डाळी नाहीत, खाट्या, छोट झाड छाटल्यालं, नुसतं खोड येते, छोट, त्याचे अवयव छाटली सर्व, त्याला छोट म्हणा. ज्याचे अवयव छाटले त्याला छोट म्हणत असतील, छोटावणं. ज्याला दोन्ही हात नाही त्याला छोटा म्हणतात. हात नाहीत, पाय नाहीत, नुसतं धड आहे. हात पाय तोडून टाकलेलं धड आहे, शेव छोट आहे. हाता पाया वाचून अवयव नसणं हे छोटेपण आहे. त्यांना मग त्रिपुटी नसणं हेच छोटेपण अनुभवाचं म्हणता येईल का? त्रिपुटी विवर्जित होणं आहे की नाही, त्रिपुटी जाणं त्या अनुभवाची म्हणजे छोटावला. बरोबर आहे. पण म्हणजे त्रिपुटी जरी गेली तर तो गेला म्हणजे मुराला म्हणून सांगितलं हरिपाठात. बरोबर बरोबर, ठाईचं मुराला. बरोबर बरोबर, ठाईचं मुराला. नुराला म्हणजे काय महाराज? मुराला आणि नुराला या दोन्ही काय? मुराला आणि नुराला. हो, तर उरला नाही, उरला नाही म्हणजे नुरला, आणि मुराला म्हणजे त्याच्याशी एकरूप झाला. म्हणजे नुराला आणि म्हणजे नुराला आणि मुराला. जसं उरला नाही, जसं अग्नीत टाकल्यावर उरत नसतं. केला या शब्दानं सांगितलं. तो म्हणजे तसं न उरणं नाही, नाच पावणं नाही, त्याचं त्याच्यात ठेला, नुरोनिया ठेला. त्या दोन प्रकारच्या मुरणं आणि नुरणं हे ध्यानात घेऊ लागलो. जसं अग्नीत जर कागद टाकला तर ते उरला नाही, आणि पाण्यात जर कागद टाकला आणि थांबलं, हलविलं त्याला, तर तो त्याच्यात जिरून गेला. त्याची भावली नुरत नाही पण ठेली समुद्ररूप झाली. तसा हे साधू बोध झाला पण तो नुरोनिया नाश नाही गेला, तो ठेला तिथे, त्याच्या स्वरूपात गेला, स्वरूपात विलीन झाला. हो, विषय अभंगावर बोलले आणि मी त्यांच्या मूर्ण आणि नूर्ण याच्यावर बोलू लागलो. एकच आहे ती. म्हणजे साखर जर अग्नीत टाकली तर ती उरली नाही, आणि पाण्यात टाकली तर ती मुरली. पाण्यात टाकलेलं मुरत असतंय आणि अग्नीत टाकलेलं उरत नसते. न उरणं आणि मुरणं हे दोन सांगू लागलो. असो म्हणून व्यतिरेकाची भाषा ही न उरण्याची आहे आणि अन्वयाची भाषा ही मुरण्याची आहे. म्हणून भक्तीत मुर्ण आहे, ज्ञानात न उरण आहे. भक्ती अन्वयाची आहे, ज्ञान व्यतिरेकाचं आहे. ज्ञान मार्ग हा व्यतिरेकाचा आहे, भक्ती मार्ग हा अन्वयाचा आहे. म्हणून असो तो आपल्याला आता सध्या तो विषय नाही पण ती बोलल्यामुळे सांगू लागलो. म्हणून आता इथं अनुभव थोटावला तर जसं झाडाला खूप फांद्या असतात, त्या तोडणं म्हणजे छोटं झाड. मानवाला दोन हात असतात, ते छाटणं म्हणजे छोटा मानव, छोटा मनुष्य. तसा अनुभवाला दोन हात असतात. अनुभव दोन हातानं काम करतो मानवासारखाच. अनुभव मध्यस्थ असतो, आणि दोन हात कोणची त्याचे? तर अनुभवाला येणार आणि ज्याला अनुभव याला तो अनुभवी आणि अनुभव्य, त्या अनुभवाचे दोन हात आहे. अनुभव्य अनुभवाचे विषय पुढं, आणि अनुभवी अनुभवाचा विसरे आश्रय माग.
अनुभव हा दोन्हीच काम करीत असतो. अनुभव अनुभव्याचा अनुभवीला अनुभव आणून देत असतो. अनुभवाचे विषय आणि अनुभवाचा आश्रय. अनुभव ज्याचा याला त्या अनुभवाचे विषय आणि अनुभव ज्याला याला तो अनुभवाचा आश्रय. अनुभव म्हणता असेल अनुभव अनुभवी अनुभवी विषय अनुभवी आणि आश्रय अनुभवी. ज्याच्यामुळे अनुभवीला अनुभवी करायचे तो अनुभवी म्हणतात. मग अनुभवाला दोन हात आहेत, अनुभवी आणि अनुभवी. त्यालाच आश्रय आणि विषय म्हणावं, त्यालाच ज्ञाता आणि ज्ञेय म्हणावं. ज्ञाता आणि ज्ञेय हे ज्ञानाचे दोन हात आहेत. तसे अनुभवी आणि अनुभवी हे अनुभवाचे दोन हात आहेत. आणि दोन्ही हात इथं छाटल्या जातात. ना अनुभवाला काही विषय नाही, ना अनुभवाचा कोणी आश्रय अनुभवी नाही. ज्ञातृज्ञाविहीन नुसदेची ज्ञान. नुसदे म्हणजे छोट, दोन्ही नाहीत. दोन्ही शाखा नाहीत, शाखा नाहीत दोन्ही, भाता नाहीत दोन्ही. त्याला छोट म्हणा. म्हणून महाराज म्हणतात जे काही सांगितलेलं ते गुरुजन की आश्रय आणि विषय माझे म्हणजे अनुभव आणि अनुभवता किंवा अनुभवी हे दोन हात तुटल्यावर अनुभव हा थोटा राहतो. अवयवाचा हे दोन्ही अवयव गेले की थोटावला, थोटा राहिला. झाड सर्व फांद्या तोडल्यावर जसं थोटेपणा झाडाचा दिसतो असतो लांबून खोड नुसतं थोट, त्याप्रमाणे एखाद्या वृक्षाच्या फांद्या तोडले म्हणजे तो वृक्ष जसा थोटावतो तसा अनुभवी थोटावला, अर्थात पांगळा झाला. म्हणून अनुभव्य व अनुभवक हे दोन हात असल्यावर अनुभव साजरा असतो, साजरा दिसतो, सोबतो. पण इथे अद्वय वस्तूच्या ठिकाणी ते दोन्ही हात तोडले, कारण द्वैतच नाही तर दोन नाहीच. अनुभव आणि अनुभवी हे दोन नाहीतच. छोटा म्हणून अनुभव हा थोटावला, तिथं त्याला अवयव राहिले नाही, भेद राहिले त्या अद्वय ठिकाणी तो थोटावला असो. म्हणजे तिथं वेगळंच नाही, त्रिपुटीच नाही. आपल्या आता लोखंडे महाराजांना सांगितल्याप्रमाणे तर तिथं त्रिपुटीच नाही म्हणल्यावर शाखा नाहीत, म्हणजे त्याला काय नाहीत, अवयव नाही, निरा अवयव आहे ते ब्रह्मवस्तू. म्हणून तिथं कुठलेच अवयव नाही. अवयव नाही म्हणल्यावर अनुभवाचं काही चलत नाही, कारण अनुभव अवयवानच काम करीत असतो. आम्ही बाळा अवयव दिसत नाही पण अनुभव फुटत असतात टायमाला, टायमाला त्याचे हात पाय काम करीत असतात. आम्ही बाची एक पेशी प्राण्याची. त्याप्रमाणेच हा अनुभवाला आधी हात पाय नसते, पण पुढे विषय आला की लगेच ते विषय ग्रहण करण्याची वृत्ती आणि विषय ग्रहण करणारा माझा अनुभवता अनुभवी हे तिथंच अवयव फुटत असतात. पण निरावयवाच्या ठिकाणी हा अनुभव फटावून जातो. म्हणून लक्षात घ्या आपली ही गोष्ट. म्हणून तिथं अनुभव थोटावला, नुसदे पण थोटावला अनुभव जिथं म्हणून असा नुसदा. परमात्मा कसा आहे, नुसदा आहे, नुसदा. नुसदा असल्यामुळे अनुभव थोटावला आणि बोधू लाजेनाला. म्हणून अशा परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी हे कुठलेच वेगवेगळी साधन, वेगवेगळे पण राहत नाही. अहो प्रपंचाचा तर निराश झाला. प्रपंचाच्या निराश करण्याची जी भूत आहे ते अनुभव, बोध, विवेक, दृष्टांत, प्रमाण, उपपात्या याची देखील आवृत्ती ज्ञानोबाराच्या ठिकाणी कशी आहे हे लक्षात आणून द्यायला जरा गोष्ट पुढे लिहिलेली. इथं संसाराची व्यावृत्ती नाही, संसाराला व्यावृत्त करणाऱ्या साधनाची व्यावृत्ती सांगितली. संसाराचा निराश तर केव्हा झाला आणि कसा झाला कळालाच नाही, पण संसाराला निराश करणारे जे साधन आहेत म्हणून अमृत अनुभवात परमार्थाचा निराश आहे. परमार्थाचा व्यतिरेक सांगायला गोष्ट
तिथं काय निरस्कार आहे त्याला बोधाचा, अनुभवाचा, विवेकाचा, निर्धाराचा काय करत आपण संसाराचा पत्ताच नाही. तो संसाराचा पत्ता कट करणारी जे साधन आहेत त्याचा बी पत्ता नाही. असा आहे परमात्मा. अंधाराचा तर पत्ताच नाही. अंधाराचा पत्ता तर पौर्णिमेलाच नाही, पण अंधाराचा पत्ता कट करणाऱ्या चांदण्याचा पत्ता कट करायला लागली तिथे. फुलाच्या न कळण्याचा तर पत्ताच नाही, पण फुल कळून देणारा आरसा आरशात भासणारं फुलाचं प्रतिबिंब त्याचा सुद्धा पत्ता कट करायला सहज फुल दाखवायले. कर्तव्य आवळे तैसा हरी. असं इकडे तिकडे घुमून वरतीला फुल पाहणं नको आम्हाला. आम्हाला सहजता पाहिजे. ही सहजता लक्षात आणून द्यायला लागली. म्हणून या सहजतेमध्ये आपण सहज असावं म्हणून ज्ञानोबा आपल्याला हळवारपणानं नाना नासो साधून आपुला बोधू बोधे लाजिला नुसदेपणे थोटावला अनुभव जेथ 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 म्हणजे कोठ ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी, अद्वैत स्वरूपाच्या ठिकाणी, असंग स्वरूपाच्या ठिकाणी, सामान्य स्वरूपाच्या ठिकाणी, त्या ठिकाणी म्हणून आलो या देशात या ठिकाणी, या धामात, या निज धामात, या स्वरूपात ते काहीच नाही. म्हणून अनुभव देखील थोटावला. जेथ जेथ या शब्दानं आपल्याला तेथ कळलं पाहिजे, तिथं नेलं पाहिजे. म्हणून त्या पॉइंटला, त्या केंद्रावर, त्या अधिष्ठानाच्या ठिकाणी हे काहीच नाही असं ज्ञानोबा आहे तिथं आरूढ होतात. आपल्याला तिथं आरूढ करतात आणि काहीच नाही तिथं पाहतो, तिथं चल, तिथं काहीच नाही. इथं या पॉइंट वर होतो, इथून काहीच नाही, दुसरं काहीच नाही, नुसद आहे असं लक्षात येईल तुझ्या. तुला तिथून दिसतं ना, तुला इंद्रियातून जागृत दिसते, तुला मनातून स्वप्न दिसते, तुला अविद्येतून सुसुप्त्या दिसते, जरा पुढे अलीकडी, तुला आभासातून समाधी दिसते, जरा अलीकडी. इथून काहीच नाही, तुझे काय. अरे बाप, इथे आपुलेचे राज्य नाही, अनेकाचे काम कोणीच नाही. अद्वैत अद्वैत अद्वैत, कुठलंच द्वैत नाही या पॉइंटवर आल्यावर. म्हणून या ठिकाणी आरूढ व्हा असं ज्ञानोबरायाचं इथं न सांगता सांगणं आहे आपल्याला. ठीक आहे.